लोकबोध न्यूज, समस्या तुमची, बातमी आमची. ह्यावेळेस पत्र आलं. ह्यावेळेस नियोजन थोडं मोठं आहे. जवळपास 16-17 लाख वारकरी त्या ठिकाणी येतात. आपण ज्या पद्धतीनं सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी राबवले, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, सगळ्यांच्या साक्षीनं, आपण प्रत्येक जणांचं योगदान त्या ठिकाणी होतं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये. आणि मग आता सामुदायिक विवाह सोहळा करताना लोकांना आता ती लाज वाटायला लागली. आता कसं काय, आपण एवढा श्रीमंत झालो, याच्यात कसलं सामुदायिक विवाह सोहळा करायचा, पोराचं कोड कौतुक करायचं, थोडं पाहुणं रावलं, सोयरे दायरे, त्याच्यामुळे ती लोकांनी ती प्रथा नको वाटायला लागली लोकांना. कारण आम्ही 2-3 वेळा प्रयत्न केले, पण 25-30च्या पुढं काय आकडा जाईना, 10-20च्या पुढं आकडा जाईना. आणि म्हणून ती संकल्पना बदलून मग ठरलं की आपण आरोग्य शिबिरं करू, लोकांच्या हिताचं काहीतरी केलं पाहिजे. मग आरोग्य शिबिरं लोकल लेवलला आपण केली. वारकऱ्यांचं आरोग्य शिबिर केलं आपण. पराठ्यामध्ये मोठं महाआरोग्य शिबिर 2-4-5 लाख लोकांचं केलं. मग हीच संकल्पना आपण मागच्या वर्षी आषाढीला राहिलो. तुम्ही बघितलं असेल की आपल्या ज्ञानोबा तुकारामाच्या पालखीचा किंवा आळंदी देहूवरनं पालखी निघायची आणि पंढरपूरला वारीत सहभागी व्हायचं, ह्याला 300 वर्षापासूनचा इतिहास आहे. आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून हे आतापर्यंतच्या, म्हणजे मला काय सांगायचं आहे, एक द्रष्टा आणि दूरदर्शीपणा कसा असतो, जसं हे खातं आलं मग ह्या खात्याचा ह्या वारीला काय उपयोग होईल का ते आपण बघितलं. आणि मग संकल्पना काढली, आरोग्याची वारी पंढरीच्या वारी. प्रत्येक वारकरी ठणठणीत खणखणीत त्याचं आरोग्य असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे. आज आपल्याला आळंदी, देहू आणि पंढरपूर एवढंच दिसतं, पण काही गोष्टी तुम्हाला माहित नाही की जवळ 500-700 किलोमीटरवरनं पायी चालत येणारे सुद्धा वारकरी आहेत. ह्या वारकऱ्यांचं काय, ह्यांच्या आरोग्याचं काय. आणि म्हणून फक्त तिथंच आरोग्य शिबिर असं नाही केलेलं. ज्या ज्या गावातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं दिंड्या पालख्या प्रस्थान ठेवतात, त्या गावापासून पंढरपुरापर्यंत प्रत्येक 2 किलोमीटरवरती त्या ठिकाणचं हे नियोजन बारीक सूक्ष्म निरीक्षण म्हणून ते केलेलं आहे. डॉक्टरांचं पथक असेल, औषधाच्या गाड्या असतील, ॲम्ब्युलन्स असेल, त्यांना सर्व सोयी सुविधा देणार असेल, त्यांचा पुढं मुक्काम असेल, त्या ठिकाणचं साफसफाई, त्या ठिकाणी तंबू टाकणं, त्या ठिकाणी जेवण ते गाव देणार असेल तर त्या जेवणाची चेकिंग करणं, विषबाधा होऊ नये. आता बघा, एकादशी 3-4 दिवसावर आहे. घडलं का कुठं असलं महाराष्ट्रात? म्हणजे इतकं बारीक, जवळपास आपल्या महाराष्ट्रातले आणि बाहेरच्या ह्याच्यातले राज्यातले सुद्धा 10,000 आरोग्याचे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात ह्या वारीसाठी. फक्त न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं महाराष्ट्रात कधीही झालं नव्हतं. आणि म्हणून ती प्रथा आपण आता इथून पुढे रूढ केली. म्हणून आपण म्हटलं की मागच्या वर्षी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष पहिले, आता आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरी. मागच्या वेळेस 11.5 लाख लोकांचं आपण परीक्षण केलं, तपासणी केल्या, उपचार केले. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. एवढा मोठ्या पद्धतीचं, म्हणजे तुमच्या माहितीसाठी अशा पद्धतीची आरोग्य शिबिरं आपले महामाई पंतप्रधान त्यांनी गुजरातमध्ये केली, अमित शहा साहेबांनी गुजरातमध्ये केली. पण एवढा मोठा प्रतिसाद आपल्या भारतामध्ये कुठेही मिळाला नाही जे आपण पंढरपूरला करून दाखवतो. आणि म्हणून हे आता पारंपरिक पद्धतीनं निरंतर चाललं पाहिजे. आपण भविष्यात आरोग्यमंत्री असो नसो, उद्या कुठलं खातं येणार कुठलं नाही माहीत नाही, मंत्री तरी असणारच आहे, सत्ता येणारच आहे. हे 19लाही सांगत होतो. गाडी बिघडली पण 22ला परत ह्या पट्ट्यानं सत्ता आणूनच दाखवली. तुम्ही सगळ्यांनी त्याचे साक्षीदार आहात. त्यामुळे चिंता करायचं कारण नाही. आता लोकसभेला आपलीच लोक बोलत असतात 80,000 झाली. आणि आमचा सुप्त आशीर्वाद होता म्हणून 80,000 चालू झाला. कुठल्या कार्यकर्त्यानं सांगावं की सावंत साहेब आले मला फोन करून सांगितले नाही आपल्याला हेच करायचं आहे. मी शेवटी प्रत्येकाला सांगतो, जनतेच्या मनात जे आहे, माझा मालक ही माझी जनता आहे, माझा मालक हा मतदार आहे, ते जे सांगत तेच मी करणार. मी माझे विचार त्यांच्यावरती थोपणार नाही. कारण मी विधान परिषदेचा आमदार असताना मी माझा मालक होतो. पण ज्यावेळेस जनतेनं प्रत्येकानं आपलं बटन दाबून मला ह्या ठिकाणी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडले, तुमचा सेवक म्हणून निवडले, त्यावेळेस ही जबाबदारी माझी राहत नाही, माझे विचार माझे राहत नाही. 4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व मी करतो, 4 लाख लोकांचा सेवक मी या ठिकाणी आहे. आमदार मंत्री म्हणून 12.5 कोटीचा मी सेवक आहे. आणि म्हणून माझ्या ह्या ठिकाणी काम करत असताना तुम्ही माझे मालक आहात. तुमचा आदेश
हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. इतराचा कोणाचा आदेश मी मानू शकत नाही. माझं स्वतःचं मत ही ते मी ह्या ठिकाणी तुमच्यावरती लादू शकतो. आणि म्हणून अण्णांनी सांगितलं, लटके सर आपले सगळे कार्यकर्ते सगळ्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही आता लक्ष देऊ नका, होऊ द्या काय व्हायचं. सगळं आपण तिकीट मागितलं, धनुष्यबाण आपलं आतापर्यंत इतकं 3-4 वेळा खासदार आपलाच आहे, सगळं आपलं आहे. बाकीच्या चळवळी मराठा आरक्षणाची चळवळ तरी आपण 10 वर्ष राबवतोय. आज 57-58 मूक मोर्चे झाले. त्यावेळेचे जे कोणी असतील त्यांना सगळ्यांना माहित आहे की मुव्हमेंट कोणी राबवली, याच्या मागं कोण होतं. आणि आजही त्याच पद्धतीने आपण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेच त्याच मतावर आहे. हे माझं मत आहे. कुणाला काय वाटलं त्याची मी परवा करतो, जे असेल ते असेल. आणि म्हणून हे 80,000चं लीड, 40,000चं लीड हा भाग नाही. मला माहित आहे हीच भूमपराठा वाशीची जनता येत्या 2024ला 80 नाही 90-1 लाखापर्यंतचं लीड आपल्याला धनुष्यबाणाला द्यायचं आहे. शेवटी विकास आहे. लोकांना माहिती आहे कुठल्या वेळेस काय करायचं. आपल्या उमऱ्यापर्यंत कोण येणार आहे, आपल्या उमऱ्यापर्यंत विकास कोण आणणार आहे, आपल्या लेकरा बाळाचं भविष्यातल्या पिढ्याचं उद्धार कोण करणार आहे, विकास कोण करणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. न भूतो न भविष्यती महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतच्या आकडे काढा. हे 2 वर्ष 22 पासून ते सोडून अगोदरचे. आणि ह्या 2 वर्षात ह्या आपल्या